आमदार रवी राणा हे 15 वर्षांपासून बडनेरा मतदारसंघाचे आमदार आहेत, मात्र त्यांनी कोणताच विकास केला नाही। आमदार रवी राणा यांनी आमच्या 10 प्रश्नांची उत्तरे द्यावीत, असे आवाहन समाजसेवी नितीन कदम यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केले आहे। आमदार रवी राणा यांनी गोपालनगरची मिल सुद्धा सुरू करणार असे सुद्धा आश्वासन दिले होते। बडनेरा मतदार क्षेत्रातील विजय मिल, भातकुली, MIDC, रस्ते, क्रीडा संकुल ही कामे झाले नसल्याचा आरोप करीत आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे। बडनेरा मतदारसंघाची जी नवल जी कॉटन स्पिन आहे ती 15 वर्ष 2000 पासून बंद आहे। आपले जे विद्यमान आमदार रवी राणा यांनी त्यांना बरेचसे आश्वासन दिले, पण ते मिल अद्यापर्यंत सुरू झाली। आज तिथलं कंडिशन तिथे आम्ही आता बघितलं, सर्वेक्षण केलं, एक वॉल कंपाऊंड बनली आहे। वॉल कंपाऊंड बनली कशी, आम्हाला एक डाऊट आहे की त्या जागेचा काहीतरी घोळ झालेला आहे। हा माझा हे आहे। दुसरं ते एक विजय मिल होती बडनेराची आपली, तिथे 15 वर्षामध्ये लोक आमच्या आमदार रवी राणाकडे गेले होते की आमची विजय मिल चालू करा आणि आम्हाला इथे रोजगार उपलब्ध झाला आणि त्याच्या बदल्यात त्यांनी स्वतःच ती लँड मागितलेली आहे। त्याचं माझ्याजवळ हे त्यांचं स्वतःच लेटर आहे, हे लेटर बघू शकता तुम्ही, हे तुम्हाला बाकी दिलेलं आहे सगळं। हे त्यांनी स्वतः त्यांच्या याच्यासाठी मागितली, म्हणजे लोकांचा विकास तर नाही केला, लोकांना मतदारसंघ भकास केला आणि स्वतःचाच विकास केला। आणि त्यांच्या ज्या शाळा कॉलेज पाहिलेच आहे तुम्ही, असे अनेक मुद्दे मतदारसंघामध्ये ग्रामीण क्षेत्रामध्ये आहे। तुम्ही फिनले मिल करता तिकडे अचलपूर मतदारसंघात, पण आपल्या मतदारसंघाचा विकास बघा ना तुम्ही, विकास काय केला। माझा त्यांना आव्हान आहे की त्यांनी 15 वर्षामध्ये मतदारसंघातले 10 कामे आम्हाला आम जनतेला सांगा, 10 विकासात्मक कामे काय केले। कारण की 15 वर्षातून आमदार आहे, 5 वर्षातून त्यांची मिसेस खासदार होती। जे आता आभार यात्रा काढली त्यांनी, त्यांना एक विनंती आहे की आपण एक विकास यात्रा काढा, फक्त बडनेरा मतदारसंघात मर्यादित, सगळ्या मीडियाला घ्या आणि तुम्ही विकास का दाखवाल हा जनतेला दाखवा। 15 वर्षात तुम्ही का केलं हे आमची तुम्हाला एक विनंती आहे। दोन आमदारांचं भांडण होत आहे इथे आपल्या सभागृहामध्ये, असे ह्या पिंपले मिलला पकडून याकडे तुम्ही कसं पाहता? आता कसं आहे, ते मोठे नेते आहेत, मी गरीब माणूस, मी त्यांच्यामध्ये बोलणं एवढा मोठा मी माणूस नाहीये, कधी त्यांचा राजकीय काय आहे त्यांना माहिती।